काय रे कल्प्या बोलणार होती माझी बरं. हॅलो गाईज, कसे तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर त्याचं नाव आहे कल्पेसाई ब्लॉग्स. तर भावांनो, आज चालू आहे रील शूट करायला. तुम्हाला दाखवतो कोणती रील शूट करणार आहे आणि ब्लॉगमध्ये आपल्या कंटिन्यू राहा, त्याचा आनंद घ्या. आणि आपले मित्रमंडळी पण आहेत तिकडे समोर, इकडे बघा ऋतिक शेठ, समोर आहे तेजस मेणे. आणि गाईज शेतीचा नजारा बघू शकता कसा आहे तो, कोकण. ऋतिक शेठ त्याने घेतली पाण्याची बॉटल आणि तेजस मेणेने घेतली आहे कुरकुरे खायला. मसाला मॅजिक आहे काय वाटलं मस्ती. चला, इथे एकदम तिखट आहे म्हणून पाणी घेतलेलं आहे प्यायला. मस्ती असली ना तर बॉचतून दूर येईल. त्यांचा चिवडा चांगला असतो, यांचा लक्ष्मी चिवडाचा प्रमोशन काय. जर पैसे पाठवायची इच्छा झाली तर पाठव, जास्त पाठवा. जास्त बाबा 2000 रुपये पाठवलं तरी आणि पाऊस नाही आहे तरी पण छत्री आम्ही घेऊन चाललेला आहे. बाय चान्स आला तर कपडे भिजतील. सूर्या बाबा आले. गाईच आता आम्ही आलेले आमच्या परायचे इथे. तुम्हाला दाखवतो छोटासा परा आहे. आलेलं नाव सांगितलं असतं पण जाऊ दे. नको रे, एवढा काही करू नको. तुम्हाला दाखवतो गाईच. हे वर दाखव, इथे नको दाखव. इथं नाही दाखवत, जरा वरती झाला. यशवनी चला पुढे चला, इथलं छोटंसं आहे. रोड दाखव. इथे उपिळ आहे. उपळी एवढी काय हे नाही होणार. तर पुढे चल, पुढे चल, पुढून चला दाखवूया. हा शूज नाही ना भिजणार. आपल्या स्वतः इंडस्ट्री आज खतम करणार आहे मला वाटतंय. हॉटेल घेऊन आलो डायरेक्ट. माझी गोरी ट्रेस करतो. नाच ग गुमा कशी बी. गाईज ये देखो छोटासा मारू मुझे मारू. मस्त निवळ पाणी आहे हे बघा. आणि तेजस मेणे काहीतरी बोलत आहेत. थोडस खराब झालं, कोणतरी येऊन गेला वाटतं मला इथं. गुरं पाणी पिऊन गेलेत. इकडे एक आलाय म्हणजे डॉगी भाई आला मी सोबत. डॉगी बाय नाही, ती डॉगी नाही. डॉगी सार्थकची डॉगी नाही. आणि काय तिकडे बघा छोटासा झरा टाईप मस्त वाटायचं बघायला. हे बघा इकडून वरतून असं पाणी येत आहे. क्लासिक नजारा. चला चला हे चला चला. आकडी होती. आकडी आली आकडी आली आकडी आली आकडी आली. आकडी काय बोलतो, मला आकडी डान्स आवडतो. आकडी डान्स आवडतो. चला गाईज, तू बघितलं नाही अजून गाईज आता मी स्पॉट वरती जातो आणि तुम्हाला दाखवतो रील्स नक्की कुठे शूट करणार आहे. एका रील साठी पण भावानं मेहनत खूप घ्यायला लागते. असते 30 सेकंदाची, पण अर्धा दिवस जातो करण्यात, एडिट वगैरे करण्यात. आणि गाईज इकडचा नजारा बघा. आता कपडे वगैरे चेंज करतो. रील साठी जे कपडे आणले ते घालतो आणि लगेच तयारी करूया. आणि आपले स्वतः रील शूट करायला ऋतिक साळवी आणि तेजस मेहने. ऋतिक भावाची कॉमेडी ब्लॉगला टाकू. फाउंडेशन ला दर्शीला मेकअप आर्टिस्ट आमची ऋतिक साळवी. सर तुम्ही पार्लरचा क्लास कितीला घ्याल? फी किती आहे तुमची? 100 रुपये. बस स्वस्त आहे. चल बस. गाणं बंद कर जरा. गाईच किती मिनिटं गेली असतील त्याच्या? 15-20 मिनिटं तरी गेली. अर्धा तास भावना. 30 सेकंदाची रील्स, अर्धा शूट केलेला आहे. आणि आपल्याला शूटसाठी मदत केली तेजस मेणे यांनी. त्यांचं स्वागत आहे. आणि इकडं आहे इंडस्ट्री भाऊनी आपल्याला सर्व ऍक्टिंग कशी करायची सांगितली. ऍक्टिंग डिरेक्टर आहे मी. चलो पॅकअप करा. मी चलो आम्ही आईच्या रुको उधर ती कोण ही गौतमी झोपा है. गोवत मी झोपाय. कौन है रे? कौन है जाकर देख लो. CID पुलिस. टनो टनो वो लाश है. वो उठ गया लाश. डंडा लिया है. वो लाश उठ गया. गाइस इधर देख लो, लैला मजनू
ती जोडी जोड़ी नहीं अकेला है भाई. अकेला है वो मजनू उधर है लैला इधर है. लैला उसकी है ना, वो कटी है ना, कटी. ये मजनू इधर है और लैला उधर है. हे लैला इधर आहे. गाईज आता मंगळागौरचा कार्यक्रम आम्ही करतोय ऋतिक आणि मी. चल पहिला चल इकडे तू इकडे मी इकडे जाणार. हा चल बोल चल. काय रे कल्प्या, बोल ना ऋतिक. माझी पॅन्ट नेलीच काय रे काय रे काय रे काय रे नाही रे नाही रे नाही रे नाही. काय रे ऋतिक, काय रे कल्प्या, माझा शर्ट नेलाच काय रे. नाही रे नाही रे नाही रे नाही रे नाही रे. बोल बोल काहीतरी नवीन. काय गाई दोघं पण विसरले. बोल चल 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 सांग. काय रे कल्प्या, बोल ना ऋतिक. माझी बायको. काय रे कल्प्या, बोल ना ऋतिक. माझी बायको नेलीच काय रे. नाही रे नाही रे नाही रे. मग गेली कुठं. पळून गेली. अरे पुन्हा बरोबर गेली. मला काय माहित. अरे स्वतः 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 चला चला चला. बघू शकता ऋतिक भावाची बायको गेलेली आहे पळून. भावानं आम्हाला एकदा सांगितलं नव्हता. भावा तिने तुला कसा चुना लावला ते जरा सांग जरा. काय करणार, चुना लावला ना, कुठं लावला मलाच नाही माहिती. कसा लावला पण दाखव जरा रे. पॅकअप पॅकअप पॅकअप. बघा बघा ऋतिक दा आपलं सांगतो. त्यात आम्ही जातोय कुरकुरे खायला. इकडे आमचे 2 मित्र बसलेत कुरकुरे खायला. बघू शकता हा लगेच बांबू काढतो. मसाला मस्ती मगाशी आणले होते ना खायला ते ठेवच. आणि आपले इंडस्ट्री भाऊ त्यांच्यात ऍड झालाय खायला. आणि निसर्ग बघा ना भावानो, क्लासिक नजारा. गाईज नजारा देखलो. सुख कोकणातलं सुख. आणि त्यात 2 ही कुत्रे आमच्यासोबत आलेत. कोकणात जी फिरायची मजा आहे मित्रांसोबत एक नंबर क्लासिक आनंद आहे त्याच्यात. आणि आपले मित्रमंडळी इकडं कुरकुरे वगैरे खात आहेत. हे बघा इकडं मस्करी चालली सर्वांची. वर एक वर त्याला डुकरावर अशी आडवी करतो ती आडवी करून टाकी. न्यायला लागेल मस्ती कमी आहे काय. लहान पोरांना दगडी मारतो. येते काय. लय बोलले मी जो आहे घराला बांधून ठेवीन लिंबू 2. आईचा गोळी हे आईचं तलवार फिरवायला. जरा फिरव फिरव बघू दे. आईचा दुश्मन लांब गेला. गोट्या तुला लागेल आलेला लागेल कुत्र्यांशी खेळायला. हे तुला कसं माहिती आम्ही इकडे होतो. टेपरी जाऊन तिकडे वरती. मंगलसिंग दिसतोय, मंगलसिंग दिसतोय तो. काकू मंगलसिंग तिकडनं वरनं बघितलीस. धापा टाकतोय तू. ते येऊन कुत्र्यांच्या मागे लागलास तू आल्या आल्या धरून. कुठे गलीत ना, गल्लीत ना का मल्लीत ना. तिथं हागली गेलेली असती. तर गाईज आमची रील वगैरे शूट करून झाले. आणि थोडासा मंगळागौर जे करतात ना श्रावणमध्ये कार्यक्रम ते जरासं एक जर ट्राय केलेला आहे. तुम्हाला हसायला येईल खूप. तर आपल्या ब्लॉगचा आनंद घ्या. म्हणजे आनंद मिळणारच, हसायला येणार ते तुम्हाला. फनी आहे. ऋतिक भाऊ हसायला पोटभर. ऋतिक असं तुम्हाला माहिती आहे एकदम ब्लॉग आपला कसा फनी असतो. आणि जे आपले ब्लॉग बघतात त्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि घंटी वाजवा. हां घंटी वाजवायला विसरू नका. आणि चल पप्पी देऊन टाकूया. आणि आता पप्पी जे आमचे ब्लॉग बघतात त्यांच्यासाठी पप्पी शॉट. बाय बाय. भेटू डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये.